कुर्ला पश्चिम परिसरातील पारेखाडी या परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणी येत नाहीये। नागरिकांना वाटत होतं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर तर देखील या परिसरामध्ये पाणी येईल, मात्र मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊन बरेच दिवस झालेले आहेत तरी देखील या परिसरामध्ये अद्याप पाणी आलेलं नाहीये। पाण्यासाठी या महिला आक्रमक झालेल्या आहेत। मैडम काय सांगाल, एकूणच किती दिवसापासून तुमच्या परिसरामध्ये पाणी नाहीये, काय एकूणच समस्या आहे? 15 दिन से हमारे इधर पानी नहीं आ रहा है। पानी के लिए सबको मतलब परेशानी है। किधर भी जाएंगे तो पानी नहीं मिलता है। रात को पूरी रात जागना पड़ता है। सुबह बच्चे लोग का स्कूल रहता है, ऑफिस के लिए टिफिन बनाने का रहता है, लेकिन घर में पानी ही नहीं रहेगा तो हम लोग खाना कैसे बना पाएंगे। इधर शौचालय इतना बड़ा बना हुआ है 2 माले का, उधर भी पानी नहीं है, उधर भी सुविधा नहीं है। घर से पानी लेके तो जाते लेकिन साफ भी नहीं रहते तो बच्चे लोग भी नहीं बैठ पाते। आज उसके वजह से सबको बीमारी भी लग सकती है। इधर इतनी बीमारी फैल जाएगी तो दवा के लिए भी हमको पैसा फिर लगाना पड़ेगा। पानी ही नहीं रहेगा तो इंसान कैसे चलेगा। तुम्ही पुढे या, तुम्ही पुढे या। बनवलेलं आहे ना, त्याच्यामध्ये पाणी आहे ना लाईट आहे। आम्ही लोक जे आहेत, आमचे मेंबर लोक आहेत, आमचे जे नळाचं पाणी आहे ते 12च्या नंतर जे पाणी आम्हाला येतं, आम्हाला पाणी आधी पण सोडलं जात नाही। हमेशाच आहे पाणी 12च्या नंतर 10:30, कधी 11, कधी 12 एवढ्याच टायमाला पाणी आम्हाला सोडलं जातं। आणि आता तर 10-15 दिवसापासून ते पाणी पण नाही। डायरेक्ट असं 1-1.5 वाजता पाणी येतं, अर्धा पाऊण तास पाणी ठेवतात आणि निघून जातं पाणी, लगेच जातं पाणी। म्हणजे रात्री पाणी येतं? हो, रात्री। आणि हमेशाच आहे हे, हमेशाच आहे, पण आता 10-15 दिवस पाणीच नहीं येते। ये एरिया में क्यों प्रॉब्लम होता है? ये एरिया में हम लोग को गार्डन के पीछे ही हम लोग को पानी पे प्रॉब्लम होता है हमेशा। 6 महीने के बाद पानी का जब चालू होता है तो हमारा एरिया ही पकड़ के चलते। हमेशा यही नाटक है, ना 8 बजे छोड़ता है, ना 6 बजे, ना 8, सीधा 12 बजे के बाद ही पानी आता है। वो भी आया तो आया, नहीं तो सीधा 2 बजे 1 घंटा पानी छोड़ता है, उसके बाद वापस पानी बंद। बस कितना तकलीफ होता है समझो पानी नहीं पानी के लिए तकलीफ तो बहुत तकलीफ है ना। रात भर हम लोग जागते हैं तो फिर काम पे जाने का कैसे रहेंगे हम लोग ऐसा। और जाते हैं तो बोलते हैं हम लोग को तुम्हारे एरिया से वोट नहीं है, ये नहीं है, हम लोग पानी क्यों छोड़ेंगे। सीधा बोलते हम लोग किसी का नाम नहीं लेते। मैं किसी का नाम नहीं ले रही हूँ, ना कोई नेता का नाम ले रही हूँ, ना किसी का नाम ले। हम लोग को सीधा ऐसा बोलते हैं तुम्हारे एरिया से वोट ही नहीं है, तो क्या तुम वोट के लिए हमारा पानी बंद करते हो? वोट के लिए हमारा पानी बंद करते हो तो वोट मिलेगा तो ही आप लोग पानी का सुविधा देंगे हम लोग को, और कुछ नहीं। हम लोग को बांध के दिया है ना, उसमें पानी है। हम लोग को एक ही बात बोला जाता है, तुम्हारे एरिया से वोट नहीं है, कोई भी रहने दो, हम लोग किसी का नाम नहीं लेते। बराबर है, तो हमारे एरिया में क्यों प्रॉब्लम हो रहा है? हमारे एरिया से क्यों हो रहा है? हमारे एरिया में क्यों पाणी बंद करते? घाण टॉयलेट आहे, त्या टॉयलेट मध्ये आमच्या मुलांना काय आजार होणार नाहीत का? आम्हाला आम्ही आजारी पडणार नाहीत का? इतकं घाण टॉयलेट आहे, त्याच्यामध्ये पाण्याची सुविधा आम्ही मेंबर लोक आम्हीच पाण्याची व्यवस्था करतो, त्याला पाणी देतो। लाईट पण आमच्याच मीटर मधून त्यांनी घेतलेली आहे। 12 बजे के बाद तुरंत बंद कर देते हैं टॉयलेट। पूरा रात टॉयलेट चालू नहीं रहता है। 6 बजे बाथरूम खुलता है, सुबह 6 बजे बाथरूम खुलता है, रात को 12 बजे बंद हो जाता है। इधर एजेड लोग रहते हैं, एज वाले रहते हैं, किसी को बच्चे लोग को तकलीफ रहेगा तो किधर जाने का बाथरूम के लिए। ये सामान्य बाथरूम है ना, खुला ही रखना चाहिए। पानी का सुविधा रहे फिर भी खुला ही रखना चाहिए। भले आप रात को 12 बजे पानी बंद कर दो, हम लोग घर से लेके जाएंगे, लेकिन ताला लगाना नहीं चाहिए। ताला लगाएंगे तो हम लोग किधर जाएंगे। बाथरूम ऐसी चीज है किसको भी तकलीफ हो सकती है। पानी के लिए इधर पानी पहले आता है ना, जब भी पानी आता है तो शाम को 7 बजे आएगा 15 मिनट, 11 बजे के बाद में। उसके बाद अगर बीच में आए ना तो 2 घंटा तो गंदा गटर का पानी आता है, उससे ही हम लोग ज्यादा बीमार पड़ते। गटर का पानी 2 घंटा आता है। काही अजून महिला या परिसरातल्या आहेत ज्यात या ठिकाणी पाणी येत नाही। मॅडम काय सांगाल, पाणी येत नाही काय? मी काय म्हणते, पाणी येत नाहीये, पाणी पण येत नाहीये। 12वीचे एक्झाम चालू आहेत, 10वी वाल्यांचे चालले। सकाळी 6 वाजता रातभर या पाण्यासाठी जागा राहायचं, 3-3 वाजेपर्यंत पाणी नाही येते, परत आम्हाला सकाळी या पोरांना शाळेत जायचं, कसं करणार आम्ही? ना बाथरूमची सोय नाही, पाण्याची सोय नाही, साफसफाईची सोय नाही, कचरा बघा इथे किती असतो। आणि दरवर्षी हे पोरींची एक्झाम चालू झाली मुलांची की पाण्याचा लोचा। दर टायमाला कुठे जाणार आम्ही पाणी भरायला? गेल्या वर्षी आम्ही मागे त्या बाजूला सायना चौकात तिकडे पाणी भरतो, या वर्षी तर तेच आम्हाला लोचा आहे।
एक वर्ष झाले इथं पाणी भरतं पावसाचं पण पाणी इथं एवढं भरतं, अर्धा कंबर इतकं पाणी असतं. ते गटारं साफ नसतात, काय नसतात, माणूस जाणार कुठे? बरं आता समजा पाणी तुमच्याकडे आलेलं नाहीये गेली काही दिवस तुम्ही 10 म्हणताय, दिवस आलेच नाही, 10-15 दिवस झाले पाणीच येत नाही. म्हणजे मुळातच 10 दिवस पाणी येत नाही की कमी येतं असं काय? कमी ना आलंच नाही. 2 सालीपर्यंत पाणी येतं, 2 सालीच्या नंतर पाणीच नाही. आम्ही इथे लास्टला राहतो. हा मग कुठं पाणी येणार आम्हाला? पाणीच नाहीये. आम्ही ह्याच्याकडे 2 बालद्या घ्या, 3 बालद्या घ्या असं करतोय आम्ही. आज तर सकाळपासून मी पाण्यासाठीच फिरते. हा संबंधित पालिका अधिकाऱ्याकडे काय तुम्ही गेलात, पालिकेकडे काय गेलात वगैरे काय? कुणाकडे गेले तरी कोण पाण्याचं करत नाहीये. फक्त वोट मागायला येतात, आम्हाला वोट द्या, आणि केल्याच्या नंतर कोण आम्हाला पाणी देत नाही. हा? कुणाकडे जाणार आम्ही? हा एवढाच एरिया लोकमान्य आंबेडकर नगर आहे ना, हे परिखाडी वसाहत ह्या गार्डनच्या मागेच हा त्रास आहे. याच्या आधी पण आम्ही इकडे तिकडे बघतो ना, ते तिथे पाणी येतं 7-8च्या नंतर पाणी चालू होतं. त्या लोकांना रात्रभर पाणी असतं. हा आम्हाला 10-10:30-11च्या नंतर पाणी सोडणार आणि 1:30-2 वाजता बंद करणार. मग एक जर नळ चालू असेल त्याच्यातून जर 10-15 मेंबर असेल, त्यांना सगळ्यांना पाणी कसं मिळणार सांगा मला? आम्हाला इतर नळा पण नाहीत व्यवस्थित. एकाच्या नळाला येतं, एकाच्या नाही येतंय. म्हणजे याच्या येतात त्या लोकांचे सगळे पाईप वगैरे लावून, मोटर लावून भरतात पाणी. मग ज्याला भेटतंय त्याला भेटतंय, कोणाला भेटतंय, कोणाला नाही भेटत. मग आता काय समजा पाणी जरी 10 दिवस समजा तुमच्या परिसरामध्ये येत नाही, काय तुम्ही पुढे काय निर्णय घेणार आहात? पालिकेकडे जाणार आहात काय? तेच ना, आम्ही लोकांनी इथं निर्णय म्हणजे आता कुठे जायचं? तुम्ही बोलले आम्ही तिकडे जाते. पाणीसाठी आम्ही तिकडे जाते. तुम्ही बोलला कुठे जायचं, काय करायचं आम्हाला काय तुम्ही देखील या परिसरामध्ये राहतात, कधी काळी या परिसरात तुम्ही नेतृत्व देखील केलेलं आहे. काय सध्या तुमच्या परिसरामध्ये पाणी येत नाहीये, काय एकूणच पालिकेच्या संदर्भात तुमचं काय मत आहे? पालिकेचे अधिकारी काय म्हणतायत ते सांगा. विषय कसा आहे, आज कुर्ला परिसर, टक्केवाड परिसर घेतला, परिखाडी परिसर घेतला. या परिसरामध्ये आत्ताच नाही तर गेल्या 3 वर्षापासून हा प्रश्न कंटिन्यू चालू आहे, सातत्याने चालू आहे. ज्यावेळेस आपण याचा पाठपुरावा करतो त्यावेळेस 2-3 दिवस ते पाणी येतं, त्यानंतर प्रत्येक पाणी पूर्णपणे जाऊन जातं. ज्यावेळेस आता इलेक्शन आपलं लागलं, 3 तारखेला प्रचाराचा नारळ ज्यावेळेस फोडला त्यावेळेस प्रत्येकाला पाणी व्यवस्थित सुरू झालं. आणि जसा तो नारळ फुटून झाला, इलेक्शन झालं, रिझल्ट लागला, तिथनं पुढे पाणी बंद झालंय. तर का 15 दिवसासाठी कुठल्या बोरला पाणी आलं होतं का विहीर घेतली होती कुठे सेपरेट? हे पाण्याचा साठा पूर्ण का नाही वाढवला तो? आणि आज सर्वसामान्य जनतेला वेटीस धरलं जातं. याच्या कारण राजकारण निव्वळ केलं जातं. इलेक्शन पुरतं राजकारण करा, ते 15 दिवस होते राजकारणाचे, संपले. आता सर्वसामान्य जनता कोणाला मतदान केलं, कोणाला नाही मतदान केलं हा प्रश्न नाहीये. तर त्यांच्या जीवनावश्यक ज्या गरजा आहेत, त्यांच्या आवश्यक वस्तू आहेत, त्या सोडवणे सर्वात महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आज शौचालयासाठी पण पाणी नाही. भगिनी आज बोलतात ते सर्व खराब झाले. आम्ही वारंवार याचा पाठपुरावा केलाय. कालच्याला रात्री मी भालेकर साहेबांशी बोललो, त्याच्या आधी 2 दिवस बोललो होतो. तर कालच्याला काय मला वाटतं लोकमान्य नगरवाले 6 वाजता पाणी आलं म्हणून असं त्या लोकांचा मला कॉल आला की आमच्या परिसरात पाणी आलं. इथं यांना कॉल केला, इथं पाणी आले नाहीये. मग त्यासाठी आज आम्ही तुम्हाला संपर्क करून इथं बोलवलंय. त्याच्यावर आपण एक पालिकेच्या संदर्भात काय, पालिकेकडे तुम्ही गेलात काय या सगळ्यांना घेऊन, काय तशा संदर्भात काय? नाही, याच्या आधी आपण जानेवारीमध्ये दिवाळीमध्ये आपण एक लेटर दिलं होतं. त्यामध्ये पोलीस उपायुक्त यांना मध्यस्थी करून आपण टक्केवारच्या पाणी प्रश्नाबद्दल एक आंदोलन घेणार होतं, जन आंदोलन म्हणून. पण पोलीस उपायुक्तांनी मध्यस्थी केली. हेडेकर साहेबांना बोलले, एसीपी साहेब तिथे बसले, सिनियर बसले. त्यावेळेस तो आमचा पाणी प्रश्न होता. त्यांनी सांगितलं की दिवाळीपर्यंत तुम्हाला आम्ही पाणी व्यवस्थित देऊ. जे आमची 740 व्यासाची लाईन आली आहे मोठी, त्या लाईनचं काम आमचं जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये कंप्लीट होईल. ते पाणी झाल्यानंतर सर्वांना तुम्हाला 7 वाजता पाणी व्यवस्थित येईल. पण आता कुठेही तसं झालेलं दिसत नाहीये. कुठे त्या पाण्याचं नाही. म्हणजे फक्त आणि फक्त आज प्रशासनाकडून आश्वासन दिलं गेलं आणि आता नवीन नगरसेवक आलेत, त्यांनी कामं करायला पाहिजे, लोकांचे येऊन भेटणं पाहिजे, ते विषय सोडलाय. ते त्यांच्या मध्ये गट प्रमुख वगैरे ते करण्यामध्ये मस्त आहेत. बरं, समजा या परिसरामध्ये पाणीच आता कंटिन्यू 10 दिवस नाही आलं, तुम्ही असं म्हणतायत, पुढची काय भूमिका असणार आहे? काय या सगळ्या महिला आणि तुम्ही सर्वजण काय करणार आहात? या प्रश्न मी रात्री एक मीटिंग केली काही ठराविक लोकांशी. त्यांच्याशी माझं असं बोलणं झालंय की मी BMCला आज एक माझं पत्र देतोय स्वस्तिक एज्युकेशनच्या तर्फे, स्थानिक नागरिकांच्या वतीने आम्ही कुर्लेकर म्हणून सर्व देतोय, की त्यामध्ये आम्ही त्यांना स्पष्ट उल्लेख केलाय की 10 ते 12 दिवसामध्ये आमचं पाणी आम्हाला व्यवस्थित आलं पाहिजे. जे मागच्या 1 वर्षापूर्वी पाणी येत नसल्याने आम्ही LBS रोड पूर्ण जाम केला होता रात्री, ती वेळ सामान्य नागरिकावर येऊ नये आणि सामान्य नागरिक हा रस्त्यावर उतरू नये. जर त्याचा उद्रेक एकदा झाला तर तो प्रशासनाला पण हँडल करणं अवघड होऊन जाईल. कमीत कमी यासाठी सर्व पाण्यातल्या महिला जर रस्त्यावर उतरले तर नाही BMCचा आम्ही गेट बंद केला, एकही अधिकारी वर जाणार नाही, वर गेला अधिकारी खाली येणार नाही. हे आम्ही आव्हान आता प्रशासनाला तुमच्या मार्फत आम्ही करतोय की आमची पाणी समस्या तुम्ही सोडवा, नसेल तर तुमचे रस्ते आम्ही बंद करू. का आम्हाला दुसरा पर्याय राहिलेला नाहीये. तर ते आपण 24 तारखेला या सर्व जनतेला घेऊन एक मोठं जन आंदोलन करणार आहे. जर 24 तारखेपर्यंत आम्हाला आमचे पाणी, हक्काचं पाणी व्यवस्थित येत नसेल तर
ठीक आहे, धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते कुर्ला पश्चिम परिसरातील जी पारीख खाडी आहे त्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून पाणी येत नाहीये. गेल्या काही इथल्या नागरिकांनी पालिका प्रशासनाला अवधी दिलेला आहे. त्या अवधीमध्ये जर पाणी नाही आलं तर पालिकेवरती थेट मोर्चा काढण्याचा देखील त्यांनी शब्द पाळलेला आहे. मी गुणवंत डांगे, DRV न्यूज, मुंबई.